नमस्कार मित्रांनो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता या पायथॉनच्या सेशनमध्ये मी तुमचं स्वागत करतो आहे. या सेशनमध्ये आपण पायथॉन ही जी प्रोग्रामिंग लँग्वेज जी आता जगातली नंबर 1 प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणून ओळखली जाते, विशेषतः AIच्या अनेक ॲप्लिकेशन्समध्ये आपण पायथॉनचा वापर करतो. तर ही लँग्वेज नेमकी काय आहे, याची काय वैशिष्ट्ये आहेत, हे आपण आजच्या सेशनमध्ये समजून घेणार आहे. मराठीमध्ये सेशन करतो आहे. पायथॉन ही लँग्वेज जरी इंग्रजी सारखी लँग्वेज असली तरी लँग्वेज समजून घेताना आपण मराठीचा वापर करू शकतो, आपल्या मातृभाषेचा वापर आपण करू शकतो आणि आपण जास्त चांगल्या पद्धतीने या गोष्टी समजून घेऊ शकतो आणि म्हणून हा सेशन आपण मराठीमध्ये करतो आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की तुम्ही माझे हे व्हिडिओज यूट्यूब चॅनलवर पाहता आणि चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून अनेक वेगवेगळे व्हिडिओज अगदी नवीन टॉपिक्सवरचे, रिसेंट टॉपिक्सवरचे तुम्हाला पाहता येतील. तर आपण आता स्टार्ट करूया की पायथॉन ही प्रोग्रामिंग लँग्वेज जी आहे ही नेमकी काय आहे. मित्रांनो, पायथॉन ही एक हाय लेवल लँग्वेज आहे, ज्याला आपण उच्चस्तरीय भाषा म्हणतो आणि हिचं वैशिष्ट्य म्हणजे ही एक फ्री लँग्वेज आहे आणि तिचा जो सोर्स आहे तो ओपन सोर्स आहे. त्यामुळे कोणीही लँग्वेज वापरू शकतं. लँग्वेज वापरताना त्याला त्याचे पेमेंट करायची गरज नाही, पैसे द्यायची गरज नाही. ही फ्री आहे आणि ओपन सोर्स आहे आणि ही एक डिफाईन केलेली लँग्वेज आहे. कारण जेव्हा तुम्ही पायथॉनमध्ये प्रोग्राम्स लिहिता तेव्हा इंटरप्रिटरद्वारे त्याला कंपाईल केलं जातं, त्याला ट्रान्सलेट केलं जातं मशीन कोडमध्ये आणि मग ते प्रोग्राम एक्झिक्यूट केले जातात. तर हा एक लोगो आहे किंवा सिम्बॉल आहे पायथॉनचा. पायथॉनचे जे प्रोग्राम्स आहेत हे अतिशय सोपे प्रोग्राम्स आहेत. म्हणजे जर तुम्ही दुसऱ्या प्रोग्रामिंग लँग्वेजेसशी कंपॅरिझन केली तर हे अतिशय सोपे आहेत, कारण त्यांची जी रचना आहे ती अतिशय स्पष्टपणे मांडलेली आहे आणि तुलनेने ती अतिशय सोपी रचना आहे आणि म्हणून पायथॉन प्रोग्रामिंग लँग्वेज जी ही आता जगातली 1 नंबरची लँग्वेज ही आहे. पायथॉन लँग्वेज जी आहे ही केस सेन्सिटिव्ह, म्हणजे समजा पायथॉनमध्ये तुम्ही एखादा व्हेरिएबल लिहिला, कॅपिटल NUMBER नंबर, आणि एखादा स्मॉल व्हेरिएबल लिहिला असा NUMBER, तर हे याचं स्पेलिंग जरी सेम असलं तरी हे दोन्ही वेगवेगळे ट्रीट केले जातात पायथॉनमध्ये. कारण कॅपिटलला वेगळं व्हेरिएबल म्हणून ट्रीट केला जातो, स्मॉल लेटर्सला वेगळा व्हेरिएबल म्हणून ट्रीट केला जातो. ही पोर्टेबल आहे आणि प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे, म्हणजे प्लॅटफॉर्म स्वतंत्र आहे. म्हणजे वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम्समध्ये, वेगवेगळ्या हार्डवेअर प्लॅटफॉर्मवर ही लँग्वेज चालू शकते. आणि पायथॉनमध्ये अतिशय वेगवेगळे इनबिल्ट फंक्शन्स आहेत, त्याची लायब्ररी आहे खूप मोठी आणि ते फंक्शन्स रेडीमेड प्रोग्राम्स आहेत जे तुम्ही तुमच्या प्रोग्राममध्ये वापरू शकता. आणि समजा तुम्हाला वेब डेव्हलपमेंट करायचे असेल किंवा वेब ॲप्लिकेशन करायचं असेल तर पायथॉन वापरून अतिशय सुटसुटीत तुम्ही वेब डेव्हलपमेंटही करू शकता. पायथॉन ब्लॉक्स किंवा नेस्टेड ब्लॉक्स जेव्हा आपण वापरतो पायथॉनमध्ये तेव्हा त्याची इंडेंटेशन हे अतिशय महत्त्वाचं आहे. पायथॉन समजून घेताना इंडेंटेशन म्हणजे काय हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर पॅराग्राफ करत असताना तुम्हाला केअरफुली हे पॅराग्राफ जे आहे इंडेंटेशनचे हे पायथॉन प्रोग्राम्समध्ये करावे लागतात. पायथॉन ही मुळातच कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी वापरली जाणारी लँग्वेज, कारण ती अतिशय साधी आहे आणि खूप मोठा वर्ग आहे तिचा वापरणारा आणि तिच्यामध्ये खूप पॉवरफुल लायब्ररी आहे. जसं NumPy आहे पायथॉनमध्ये, त्याच्यानंतर पांडा नावाचं लायब्ररी आहे जी डेटा मॅनिप्युलेशनसाठी किंवा ॲनालिसिससाठी वापरली जाते. मॅटप्लॉटलिब आहे, सीबॉर्न आहे ज्याचा वापर आपण डेटा व्हिज्युअलाइज करण्यासाठी केला जातो. जसं या विंडोमध्ये एक दाखवलं बघा की डेटा हा आपण कसा व्हिज्युअलाइज करू शकतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये सायकिट लर्न आहे की समजा तुम्हाला मशीन लर्निंग मॉडेल्स डेव्हलप करायचे, जसं क्लासिफिकेशन करायचं आहे, रिग्रेशन करायचं आहे, तर याच्यासाठी सुद्धा तुम्ही याला सायकिट लर्न नावाची लायब्ररी तुम्हाला वापरता येते. आणि म्हणून AIचं कुठलंही ॲप्लिकेशन असू द्या, कुठलंही टूल तुम्हाला डेव्हलप करायचं असू द्या, त्याच्यासाठी पायथॉन ही सर्वोत्तम लँग्वेज आहे. पायथॉनमध्ये तुम्हाला OpenCV नावाची लायब्ररी जे तुम्हाला कॉम्प्युटर व्हिजनसाठी वापरता येते, किंवा SpyCI किंवा स्पेस ही जी आहे ही नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगसाठी तुम्हाला वापरता येते, किंवा NLTK
तुम्हाला नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगसाठी वापरता येते. म्हणजे नॅचरल लँग्वेज म्हणजे जी भाषा आपण सर्वसाधारणपणे वापरतो व्यवहारामध्ये तिला नॅचरल लँग्वेज असं म्हणतात. त्याच्यासाठी तुम्ही पायथॉनमध्ये प्रोग्राम लिहू शकता. आणि तुम्ही वेगवेगळे AI चे प्रकार, जसं चॅटबॉट बनवायचं आहे, व्हर्च्युअल असिस्टंट बनवायचं आहे, किंवा तुम्हाला इमेज रेकग्निशन करायचं आहे, किंवा तुम्हाला काही ॲनालिसिस करायचं आहे, जसं तुम्हाला प्रेडिक्ट करायचं काहीतरी की स्टॉकचा अंदाज करायचा आहे, किंवा भविष्यामध्ये मार्क किती मिळतील समजा एखाद्या विद्यार्थ्याला समजून घ्यायचं आहे. तर हे ज्या गोष्टी आहेत, किंवा नैसर्गिक भाषा प्रक्रिया नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, किंवा सेंटिमेंट ॲनालिसिस, किंवा वेगवेगळे AI चे गेम्स जसं निर्णय घेणं, AI एजंट, अशा अनेक गोष्टी ज्या आहेत, असे अनेक ॲप्लिकेशन्स जे आहेत ते तुम्हाला पायथॉनच्या साहाय्याने खूप इझिली जे आहे ते डेव्हलप करता येतात. हे पायथॉनचं अतिशय वैशिष्ट्य आहे. पायथॉन जर तुम्हाला वापरायची असेल तर त्याची जी ऑफिशियल वेबसाईट आहे www.python.org, याच्यावरून तुम्ही पायथॉन डाउनलोड करून घेऊ शकता तुमच्या कॉम्प्युटर सिस्टममध्ये. आणि तुम्हाला प्रोग्राम लिहिण्यासाठी किंवा एक्झिक्यूट करण्यासाठी तुम्हाला पायथॉन इंटरप्रिटर हा इन्स्टॉल करावा लागेल. आणि ऑनलाईन पायथॉन इंटरप्रिटरसुद्धा ऑप्शन्स अवेलेबल आहेत, आणि ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. इंटरप्रिटरला पायथॉन शेल असं देखील म्हटलं जातं. आणि पायथॉन इंटरप्रिटर हा कसा असतो तर त्याचा एक नमुना या स्क्रीन्समध्ये मी दाखवलेला आहे. तर पायथॉन इंटरप्रिटर वापरण्याचे 2 मार्ग आहेत. म्हणजे एक तर तुम्ही इंटरॅक्टिव्ह मोड वापरू शकता किंवा स्क्रिप्ट मोड वापरू शकता. इंटरॅक्टिव्ह मोडमध्ये एखादं स्टेटमेंट तुम्ही लिहिलं तर त्याचं लगेच एक्झिक्युशन केलं जातं. स्क्रिप्ट मोडमध्ये आपल्याला एखादी फाईल तयार करावी लागते ज्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त इन्स्ट्रक्शन्स असू शकतात, आणि नंतर ती तुम्ही एक्झिक्यूट करू शकता. तर इंटरॅक्टिव्ह मोडमध्ये काम करण्यासाठी तुम्हाला असा जो पायथॉन प्रॉम्प्ट येतो ग्रेटर दॅन अँगल सारखा, तर हा पायथॉन प्रॉम्प्ट वापरून तुम्ही पायथॉनचे प्रोग्राम जे आहे ते टाईप करू शकता. तर मित्रांनो, इथे एक छोटासा प्रोग्राम मी दाखवला पायथॉन इन्स्टॉल केल्यानंतर. समजा हा माझा पायथॉन शेल आहे आणि मी 1+2 लिहिलं तर लगेच तो एक्झिक्यूट झाला आणि मला रिझल्ट मिळाला 3. 4 - 2 2. किंवा समजा मी हॅलो वर्ल्ड असं लिहिलं तर लगेच तो एक्झिक्यूट झाला आणि ते जे हॅलो वर्ल्ड जो शब्द आहे तो आपल्याला स्क्रीनवर प्रिंट झालेला दिसतो. तर पायथॉन स्क्रिप्ट मोडमध्ये जर तुम्ही काम करत असाल तर तुम्ही प्रोग्राम लिहू शकता, तो सेव्ह करू शकता, आणि एक्झिक्यूट करण्यासाठी तुम्ही इंटरप्रिटर जो आहे तो वापरू शकता. तर पायथॉन स्क्रिप्ट्स फाईल केल्या जातात, आणि त्या फाईल सेव्ह करण्यासाठी .py नावाचं एक्सटेन्शन हे वापरलं जातं, म्हणजे पायथॉन. आणि जेव्हा तुम्हाला स्क्रिप्ट एक्झिक्यूट करायची तेव्हा तुम्हाला तिचं नाव .py असं टाईप करावं लागेल, जसं program1.py, आणि मग तुम्ही ते एक्झिक्यूट करू शकता. फाईल सेव्ह केल्यानंतर तुम्हाला रन करून ती फाईल जी आहे ती एक्झिक्यूट करता येते. समजा मी एखादी फाईल जर मला रन करायची असेल तर मी इथे हे जे रन ऑप्शन येतो हा रन ऑप्शन वापरून मी माझी फाईल जो आहे तो एक्झिक्यूट करू शकतो, आणि एक्झिक्यूट केल्यानंतर माझ्या फाईलमध्ये जे स्टेटमेंट्स असतील त्याच्याप्रमाणे इथे तुम्हाला रिझल्ट हा स्क्रीनवर दिसेल. धन्यवाद मित्रांनो. मला असं वाटतं की पायथॉन म्हणजे नेमकं काय आहे हे तुम्हाला कळालं असेल. त्याचे जे वेगवेगळे फीचर्स आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती झाली असेल. धन्यवाद.